मला बारामतीकर म्हणून असं वाटतंय, हा त्यांचा कौटुंबिक मॅटर आहे. आता अजितदादा, सुप्रियाताई हे लहानाचे मोठे एकत्रित झाले. ती सगळे राजकीय पटलावर त्यांनी दोन्ही वेगवेगळे आहेत आणि ह्याचा बारामतीकरांना काहीच फायदा नाही हो. अजिबात कसला काढणीचा फायदा नाही. ही वेगवेगळे आहेत ना, हा बारामतीकरांचा वैयक्तिक नागरिकांचा फायदा आहे. 40 वर्षामध्ये आतापर्यंत अजितदादा असेल, सुप्रियाताई असेल, कधीच कुठल्या सर्वसामान्य, लक्षात घ्या, मी नेत्यांच्या म्हणत नाही, यांच्यासारख्या नेत्यांच्या घरी राहतात, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी कधीच आलेले नाहीत. आणि आता मधीच तुम्ही लोकसभेला बघितलं असेल, दादांनी मिमिक्री केली ताईंची, अरे बाबा तू कसा आहेस, बरा तर आहेस ना, तुला काही कमी पडतंय का, तुला काय हवा आहे का, काय असेल तर माझ्याकडे ये, मी आहे तुझ्या पाठीशी. हे कधी घडलं? ज्यावेळेस हे दोन्ही वेगवेगळे झाले तवा. ह्याच्या आधी 40 वर्ष कुठे गेलते ताई, कुठे गेलते दादा? सर्वसामान्य माणसाला अजिबात काही किंमत नव्हती. आता प्रत्येकाला ही किंमत आलेली आहे, बारामतीकरांना किंमत आलेली आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन विचारते ती, प्रत्येकाचं मत विचारून घेते ती. ही बारामतीकरांचा विजय आहे. खऱ्या अर्थाने ही दोन्ही पार्ट्या वेगळ्या आहेत ना, हे बारामतीकरांचा फार मोठा फायदा आहे. ह्याच्यामध्ये जर ही दोन्ही एकत्रित जर आले तर ह्याच्यामध्ये फायदा कोणाचा होणार? जी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यांच्या सत्ता आहेत, जे इथले सत्ताधारी लोक आहेत, त्यांचाच फक्त फायदा होणार आहे. सर्वसामान्य लोकांचा कुठल्याही पद्धतीने म्हणजे फायदा होणार तुमचं नाही. असं मत आहे की 40 वर्षात जे घडलं नाही ते ह्या फुटीमुळे घडलेलं आहे. हो, अगदी अगदी. अहो इथं दादांनी 40,000 साड्या वाटल्या, ताई इथं 45,000 साड्या वाटत होत्या. त्यांनी पातेले वाटले, त्यांनी हांडे वाटले. हे 40 वर्षात कधीही बारामतीच्या जनतेनं बघितलं नाही. हे ते दोन्हीच्या फुटीमुळेही शक्य झालं. आणि मोठ्या लोकांना काय फरक पडत नाही हो, पण सर्वसामान्य जी लोक आहेत, जे रोजीरोटी ज्यांच्या हातावरचे पोट आहेत, अशा लोकांचा फार मोठा फायदा आहे. की दोन्ही वेगवेगळे राहिले तरच. हे एकत्र राहिले तर फायदा नाही बारामतीकरांचा. हे वेगवेगळे राहिले ना, तशात तशी तरच फायदा आहे, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल.